चला, मागच्या लेक्चरला आपण जॉमेट्रीचं सिमिलॅरिटी स्टार्ट केलं होतं, त्याचा पेपर पॅटर्न. त्याच्यानंतर आपण सिमिलॅरिटीमध्ये फर्स्ट आपण फॉर्म्युले सिमिलॅरिटी प्रॅक्टिस सेट 1.1 साठी आपण फॉर्म्युला तयार केला होता. त्यामध्ये सगळ्यात पहिला आपण बघितलं होतं की द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. आता द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे आपण गुणोत्तराचा फॉर्म्युला आपण चेक केला होता, काय येतो. त्याच्या आधी आपण हाईट, उंची म्हणजे काय याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेतली होती. हाईट, द परपेंडिक्युलर लाईन इन अ ट्रायंगल. बघा, इन ट्रायंगल ABC and in triangle ABC, if I draw a perpendicular line AD on the PC, then height is AD and base is BC. म्हणजे आपण हाईट आणि बेस हे दोन शोधले होते मागच्या लेक्चरला. सेकंड ट्रायंगल, ट्रायंगल ABC, हाईट अँड बेस ऑफ अ ट्रायंगल. सपोज CS जर आपण परपेंडिक्युलर काढला AB ला, it means AB is base and CS is height of a triangle. In PQR, PS is perpendicular to RQ, that means QR, then base is QR and height is PS. नंतर आपण सिमिलॅरिटी बघितलं होतं, रिवाइज करतोय, लक्ष द्या व्यवस्थित. नंतर आपण काय बघितलं होतं, सिमिलॅरिटी. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला आपण क्रिएट केला होता, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. आपण दोन डायग्राम काढल्या, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. पहिला ट्रायंगल मध्ये बेस आहे BC, परपेंडिक्युलर AD, परपेंडिक्युलर BC, दॅट मीन्स बेस इज BC, height is AD. In second triangle, triangle PQR, base is QR and height is PS. Formula for area of a triangle is equal to 1/2 into base into height. Area triangle ABC upon area triangle PQR is equal to 1/2 into BC into AD upon 1/2 into QR into PS. Area triangle ABC upon area triangle PQR is equal to BC into AD upon QR into PS. Suppose area is equal to capital A, base is equal to small b, height is equal to small h. Then we can write formula as A1 by A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. There are three conditions. First, triangles with same base. If in a triangle base is same, then we can write formula as A1 by A2 is equal to H1 by H2. In this case, B1 is equal to B2. Second condition, condition number 2, triangles with same height. H1 is equal to H2. A1 by A2 is equal to B1 by B2. And triangles with same base and height, B1 equal to B2, H1 equal to H2. A1 by A2 is equal to 1, then A1 is equal to A2. नंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं पहिलं गणित सोडवलं होतं. काय होतं, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. Given B1 is equal to 9, H1 is equal to 5. B2 is equal to 10, H2 is equal to 6. Then the ratio of area of two triangles A1 by A2 equal to B1 into H1 upon B2 into H2. आपण किमती टाकल्या, गणिताचा आन्सर आला तर 3/4. आपण सेकंड एक बघितलं होतं, त्यामध्ये इन फिगर BC perpendicular AB and AD is perpendicular to AB. Triangle ABC
आणि आपल्याला काय काढायचं होतं, ट्रायंगल ADB. आपण डायग्राम काढली. डायग्राम मध्ये आपण काय केलं तर ट्रायंगल आपण ABC आणि ट्रायंगल कोणता घेतला, AD आणि B. हा एक ट्रायंगल घेतला आपण. हे दोन ट्रायंगल्स आपण बघतोय. पहिला ABC काढला तर त्याचं बेस AB आणि हाईट BC आणि ADB काढला AB आणि AD. The ratio of area of two triangles, area triangle ABC upon area triangle ADB is equal to AB into BC upon AB into AD. So reason is triangles with same base equal to BC upon AD is equal to 4 upon 8 म्हणजे 1 upon 2. याचा आपल्याला आन्सर भेटलं होतं. थर्ड गणित आपण बघितलं होतं. इन adjoining figure segment PS perpendicular segment RQ. बघा आपण आकृतीमध्ये एक सेगमेंट PS परपेंडिक्युलर दिलाय सेगमेंट RQ ला. तर त्याची डायग्राम आपण काढली. त्यामध्ये हाईट आहे PS आणि बेस आहे QR. सेकंड डायग्राम आपण काढली होती PQR. हाईट होती QT आणि बेस होता PR. फॉर्म्युला कोणता वापरला, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. एरिया ट्रायंगल PQR अपॉन एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू QR into PS upon PR into QT. PQR same 1 equal to 6 into 6 upon 12 into QT. भाग दिला 6 दुने 12 बेत्रिक 6 म्हणजे 3 upon QT. QT is equal to 3. अशा प्रकारे आपण 1.1 रिवाइज केलं. आपण 3 गणितं त्यातली सोडवली होती. आता आपण चौथ्या गणिताकडे वळूया. चौथ्या गणितामध्ये आपण मागचं भाग बघूया. त्यामध्ये चौथा गणित कोणतं आहे ते घेऊया. चौथ्या गणिताला तिकडे मी कॉपी करतो. 1 मिनिट फक्त. आपल्याला चौथं गणित सोडवायचं आहे. चौथ्या गणितामध्ये सुद्धा आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो आहे द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. 2 मिनिटं मी पेज क्रिएट करतो. आता गणिताकडे थोडंसं लक्ष द्या. मी काही पार्ट हायलाइट करतो. त्या हायलाइट पार्ट कडे जरा लक्ष देत चला. ABC हा ट्रायंगल एक आहे आणि सेकंड ट्रायंगल आपण बघूया तो आहे BCD. आता ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल कोणता आहे BCD. पहिला आपण या दोन ट्रायंगल्सला थोडस आकृतीमध्ये बघूया. कारण डायग्राम समजल्या तर ही गणित अतिशय सोपी आहेत. पहिला मी ABC काढतो. जसं दिसतोय तसंच काढूया आपण. थोडासा वेळ लागेल पण गणित समजली पाहिजेत. एक मिनिट मी रेषा सरळ मारतो. आता हा झाला ABC. ABC काढूया. त्याला नाव दिलं मी ABC. आता AP हा परपेंडिक्युलर दिलेला आहे, गिवन आहे. हा AP इज परपेंडिक्युलर टू BC. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये बेस इक्वल टू BC. याचा बेस काय येईल BC आणि याच्यामध्ये हाईट काय येईल बघा. हाईट इज इक्वल टू AP. Why? Because the perpendicular line to the side BC. आता फर्स्ट डायग्राम फर्स्ट पॉइंट समजून घेतला. आता आपण सेकंड पॉइंट कडे वळूया. सेकंड पॉइंट म्हणजे सेकंड डायग्राम काढू आपण. आता ट्रायंगल कोणता आहे BC आणि D बघा.
सेकंड जर बघितला तर तुम्हाला डायग्राम दिसेल. बी, सी आणि डी. बघा, गणिताकडे लक्ष द्या. हा आहे डी, हा आहे सी आणि हा आहे बी. आता याच्यामध्ये हाईट दिलेली नाही. मग अशा वेळेस तुम्ही एखादी हाईट काढू शकता जी परपेंडिक्युलर असेल. आता याच्यात जर पाहिलं तर बेस तुम्हाला दिसेल. बेस काय आहे? BC. ट्रायंगल मध्ये बेस काय आहे? BC. आपण इथे सेकंड ट्रायंगल कोणता घेतोय? BCD. आता याच्यामध्ये हाईट दिलेली नाही. मग परपेंडिक्युलर लाईन जर आपण काढली तर लक्ष द्या, आपण एक परपेंडिक्युलर लाईन काढूया जी डी पासून आपण काय करूया? परपेंडिक्युलर लाईन काढूया जे आपण इथे वाढवतोय. त्याला नाव देऊ आपण एस, DS. आता इथे आपण दाखवूया DS. आकृतीमध्ये म्हणजे सेकंड ट्रायंगल मध्ये त्याचा हाईट होईल DS. आता DS जर तुम्ही बघितला तर तुम्हाला माहिती आहे की पॅरलल लाईन मध्ये जे काही परपेंडिक्युलर्स असतात ते कॉन्ग्रुएंट येतात. बघा, तुम्हाला दाखवतो मी. जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की पॅरलल लाईन समजा मी काढल्या 2 आणि या पॅरलल लाईन मध्ये जर मी AP आणि DS हे दोन्ही जर पकडले तर तुम्हाला कळेल की हा AP आणि हा DS हा कॉन्ग्रुएंट होईल. म्हणजे जेवढा AP आहे तेवढाच काय व्हायला पाहिजे? DS. कारण परपेंडिक्युलर लाईन्स इन पॅरलल लाईन्स ते काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. याचा अर्थ आता मी फॉर्म्युला वापरू शकतो. फॉर्म्युला कोणता येईल बघा जरा. फॉर्म्युला आहे द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्सचा. द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. रायटिंग करून घ्या. स्क्रीन तुमच्या समोर आहे. द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. आता मी पहिला फॉर्म्युला घेतो. एरिया ट्रायंगल, कलर दुसरा घेतोय मी जरा. एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल BCD इक्वल टू द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. बघा, BC इंटू AP अपॉन काय BC इंटू DS. बट आपल्याला माहिती आहे की AP इज कॉन्ग्रुएंट टू DS. म्हणजे याला रिझन काय येईल बघा, लक्ष द्या. याच्यामध्ये रिझन आपल्याला लिहायचे ट्रायंगल्स विथ सगळे जातील. BC जाईल, AP DS जाईल. याचा अर्थ ट्रायंगल्स विथ सेम बेस अँड हाईट. ट्रायंगल्स विथ सेम बेस अँड हाईट. मग सांगा इथे एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल BCD इक्वल टू 1/1. म्हणजेच आपला आन्सर येतं एरिया
आपला आन्सर येईल एरिया ट्रायंगल ABC रेशो. एरिया ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1:1. तर अशा प्रकारे तुम्हाला रेशो जो भेटतो तो आहे 1:1. म्हणजे द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगलचा वापर करून तुम्हाला याच्यामध्ये आन्सर भेटतं 1:1. रायटिंग करून घ्या. आता हे गणित आपण सोडवलं. याच्यामध्ये आपण काय वापरलं? रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. आता 5 नंबरचं गणित घेऊया. 1 मिनिट मी क्रिएट करतो पेज 5 नंबरच्या गणितासाठी. 5 नंबरचं गणित आपण इथे आणूया. पेज क्रिएट करतोय मी 1 मिनिटात. आता 5 नंबरच्या गणितामध्ये सुद्धा तुम्हाला बेस आणि हाईट त्या ठिकाणी काय करायचे? शोधायचे. आता हे गणित अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. रेशो फाइंड आउट करताना तुम्हाला त्याचे बेस आणि हाईट शोधायचे आणि बेस आणि हाईट शोधून तुम्हाला त्यात काय सेम आहे ते शोधायचं आहे डायरेक्टली, आणि ते तुम्ही तसे पण लिहू शकता. आता एक एक घेऊया आपण. पहिला बघा, फर्स्ट एरिया ट्रायंगल PQB अपॉन एरिया ट्रायंगल कोणता येतो? PBC. एरिया ट्रायंगल PBC इक्वल टू, आता PQB बघा आकृतीमध्ये PQB, तर त्याचा बेस आहे BQ इनटू हाईट काय आहे? PQ. आकृती बघा, तुम्हाला आकृतीमध्ये तो दिसेल. त्याच्यानंतर अपॉन तुम्हाला दुसरा कोणता आहे त्यामध्ये? PBC. PBCचा बेस बघा, PBCचा बेस आहे BC आणि हाईट PBCचा हाईट आहे PQ. मग याच्यामध्ये PQ सेम आहे. PQ आणि PQ सेम आहे म्हणजे हाईट आहे. याला कारण येईल ट्रायंगल्स विथ सेम हाईट, यामध्ये समान उंचीचे त्रिकोण. मग काय काय उरेल ते लिहून घ्या. इक्वल टू BQ अपॉन BC म्हणजे एरिया ट्रायंगल PQB अपॉन एरिया ट्रायंगल PBC इक्वल टू BQ अपॉन BC. अशा प्रकारे आपल्याला पुढचे सर्व घ्यायचे. आता सेकंड पॉइंट बघा, त्यामध्ये सेकंड मध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय सेम येतं ते बघूया. नीट बघा. सेकंड मध्ये एरिया ट्रायंगल PBC अपॉन, आता आपण मी डायरेक्टली लिहितो, तुम्ही डायरेक्टली लिहू नका, जसं पहिलं सोडवलं तसंच सोडवा. एरिया ट्रायंगल PBC अपॉन एरिया ट्रायंगल ABC इक्वल टू, आता PBCचा बेस काय बघा? PBC बेस आहे BC इनटू हाईट काय बघा? PBC ची हाईट आहे PQ अपॉन, आता ABC बघा, ABC बेस आहे BC आणि हाईट काय त्यामध्ये? AD. आता याच्यामध्ये सेम काय आहे? बेस आहे. BC आणि BC हा काय? सेम आहे. त्यामुळे आपण काय लिहू शकतो डायरेक्टली? PQ अपॉन काय येईल? AD. याला कारण काय येईल? ट्रायंगल्स विथ सेम काय येईल? बेस, समान
उंचीचे त्रिकोण. मी जागा वाचवण्यासाठी केले. समान उंचीचे त्रिकोण. हे झालं सेकंड. आता आपण थर्ड नंबरचं गणित घेऊया त्यामधलं. आता थर्ड मध्ये काय काय चेक करा. थर्ड मध्ये जर बघितलं तर तिसऱ्या गणितामध्ये जे दिलंय ते घेऊया. थर्ड एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल ADC इक्वल टू. आता ABC चा बेस आहे BC इंटू हाईट बघा काय ABC ची हाईट आहे AD अपॉन ADC चा बेस आहे DC इंटू हाईट काय AD. मग आता या दोघांमध्ये परत जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हाईट सेम आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, हाईट आपण काढू शकतो. म्हणजे आन्सर काय येईल BC अपॉन AD. आणि याला कारण काय लिहायचं, ट्रायंगल्स विथ सेम हाईट, समान उंचीचे त्रिकोण लिहायला घ्या. आता यामध्ये आपण काय केलं, समान उंचीचे त्रिकोण शोधले. आपण डायरेक्ट नाही लिहिलं, आपण पहिले बघितलं कोण सेम आहे आणि नंतर मग ते रायटिंग मध्ये आणलं. आता फोर्थ पॉइंट कडे वळूया. फोर्थ काय बघा, त्यामध्ये एरिया ट्रायंगल ADC अपॉन एरिया ट्रायंगल PQC इक्वल टू. आता याच्यामध्ये ADC बेस आहे DC इंटू हाईट काय AD आपण. आता PQC मध्ये बघा बेस आहे QC आणि हाईट आहे PQ. तर याच्यामध्ये काहीच सेम नाही, म्हणून आपण हेच आन्सर आहे, हे डायरेक्टली काय करणार आहोत, चौकोन करून प्रेझेंट करायचे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे ट्रायंगल्स विथ सेम बेस, ट्रायंगल्स विथ सेम हाईट, ट्रायंगल्स विथ सेम बेस अँड हाईट शोधत बसायची गरज नाही. ट्राय करायचे, जे तुम्हाला आन्सर भेटेल ते तुम्ही त्या ठिकाणी शो करायचं. तर अशा प्रकारे 1.1 ची 5 गणितं ही आपण या लेक्चरला पूर्णपणे बघितली. रायटिंग करून ठेवा, क्वेश्चन नीट बघा. आपण काय काय बघितलं परत एकदा रिवाइज करतो मी. 4 नंबरचं गणित, ज्यामध्ये आपल्याला ABC आणि BCD काही पॉइंट्स गिवन आहेत, परपेंडिक्युलर दिलाय त्यामुळे आपण परपेंडिक्युलर घेतला आणि त्या पद्धतीने आपण त्याला सोडवला. 2 ट्रायंगल्सचे काय घेतले आपण, द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्सचा वापर केला. आता थोडस लक्ष द्या, फॉर्म्युला आपण सिमिलरिटी मध्ये 1.1 साठी एकच फॉर्म्युला बघितला होता. फॉर्म्युला होता द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्सचा. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 साठी जो महत्वाचा एक थेरम आहे तो बघणार आहोत. आणि थेरम हा कोणता आहे, तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तो आपण त्याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण बघू शकतो. तर एवढंच आहे 1.1 मधले 5 गणित आणि त्याच्यावरती असणारे फॉर्म्युले. फॉर्म्युलांवरतून आपण ही 5 गणितं सोडवली होती.